उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनबाई गिरिजा राऊत यांनी प्रचंड गंभीर आरोप केल्यामुळे सबंध राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे। हे आरोप ऐकल्यानंतर सर्वसामान्य माणूस अक्षरशः बुचकळ्यात पडला आहे। सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या घरातच कौटुंबिक भांडणं होतात असा एक समज होता, परंतु गर्भश्रीमंत राजकीय नेते यांच्या घरातही कौटुंबिक भांडणं असतात हे या घटनेवरून उघड झाले। नेमका काय आहे हा प्रकार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। विनायक राऊत राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव। उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी खासदार विनायक राऊत हे विरोधकांना अक्षरशः जेरीस आणत आहेत, पण त्यांच्या सुनबाई गिरिजा राऊत यांनी त्यांच्यावर असे काही आरोप केले की त्यांच्या या आरोपांमुळे ते स्वतः गारद झालेले पाहायला मिळतात। विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत हा मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 89चे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत। गिरिजा राऊत या विनायक राऊत यांच्या सुनबाई आणि गितेश राऊत यांच्या पत्नी आहेत। त्यांनी विनायक राऊत यांच्यासह मुलगा गितेश राऊत व कुटुंबावर, त्याचबरोबर फिरोजबाबा हा तांत्रिक व 6 जणांवर अंधश्रद्धा मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे। विनायक राऊत यांनी मला सिंधुदुर्गातील कथित काजीबाबा आणि फिरोजबाबाच्या माध्यमातून अघोरी विधी करण्यात आल्याचे सांगितले। त्यांनी मला वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून नेले होते। ते बाबा आपापल्या परीने माझ्यावर इलाज करीत होते। त्यामध्ये कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होतं, कोणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे व डोक्यावरचे केस ओढून उतारे करत होते। गोमूत्र आणि हळद प्यायला देत होते किंवा समोरील अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पाण्यातून प्यायला देत होते। हे इलाज फक्त त्यांचा मुलगा शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी करत होते। त्यांनी हे सगळे पूर्णपणे प्लॅनिंग करून माझे आयुष्य बर्बाद केले आहे। या तक्रारीच्या आधारे कापूरबावडे पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे। दरम्यान तपासामध्ये कथित अघोरी विधींमध्ये वापरलेले लिंबू, दोरे आणि अन्य साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आल्याचेही पोलिसांनी याची माहिती न्यायालयात दिली। या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले। गिरिजा राऊत यांनी सांगितले की राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आणि एक मोठा परिवार असल्यामुळे मला नेहमी गितेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच तक्रार केली नव्हती। आज न उद्या सगळे बदलेल या आशेवर आम्ही आनंदाने राहत होतो, पण असे काही घडेल याची कल्पनाही नव्हती। त्यांनी सांगितलेले घर, फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितले ते सर्व खोटे आहे। त्याने जी माझी छळवणूक केली, प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेली शाब्दिक अपमान आणि मारहाण हे लपवण्यासाठी ते आता खोटे स्टेटमेंट देत आहेत। विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा घटस्फोटाच्या वादातून आणि सूडबुद्धीने दाखल केलेला गुन्हा असल्याचा दावा केला। त्यांचा मुलगा गितेश आणि सुनबाई गेली 3 वर्षे स्वतंत्र राहत असून घटस्फोटाचा खटलाही सुरू आहे असे त्यांनी सांगितले। राऊत यांच्या म्हणण्यानुसार सुनेने 12 कोटी रुपये मदत, महिना 5 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक गाडी, 3 BHK फ्लॅट इत्यादीची मागणी केली, पण ही मागणी मान्य न केल्यानेच आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले। जर 2018 ते 2022 या कालावधीत अघोरी कृती झाल्याचा उल्लेख आहे, त्या काळात तिचे आई वडील तिच्यासोबत होते, मग त्यावेळी तक्रार का दाखल करण्यात आली नाही असा सवालही उपस्थित केला। एकूणच या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली असून दोन्ही बाजूंनी केलेले आरोप आता न्यायालयात गेल्यामुळे त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।